जिल्ह्यामध्ये तुम्ही जिल्ह्यातून येता, ज्या मतदारसंघातून येता, तिथं हवा कुणाची जास्त आहे, ताकद कुणाची जास्त आहे? मी पर्वती मतदारसंघामध्ये राहतो. तिकडे अश्विनी कदम आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, तुतारी. आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडी सरकार येईल. का असं वाटतं? महाविकास आघाडी, कारण का गद्दारी जी झाली आहे ती कोणालाही पटलेली नाही. मी सर्वसामान्य माणसाला राग आहे. धन्यवाद. मॅडम, तुम्ही ज्या कुठल्या मतदारसंघातून येता, तिथं ताकद कुणाची जास्त आहे आणि काय वाटतं एकंदरीत कोण येऊ शकतं? अश्विनी कदम. अश्विनी कदम. कुठल्या पक्षाचे ते? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस. राज्यामध्ये काय होईल असं तुम्हाला वाटतं? महाविकास आघाडी का महायुती सरकार? व्हायला पाहिजे याच्यापेक्षा आता खरोखर बदल घडायला पाहिजे, त्यातच ओळखा सगळं. का पण बदल असं वाटतं तुम्हाला? हां, आता सगळे आपले प्रॉब्लेम्स आपल्याला कळत आहेत ना, की महागाईपासून सगळंच ज्या होणाऱ्या घटना वगैरे सगळ्या आपण बघतोय, त्यातून बदल हा आवश्यक आहे. त्यामुळे हा बदल घडणं गरजेचं आहे. आता बघूया ना. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. तुमच्या जिल्ह्यामध्ये कुणाची हवा आहे? आमच्या जिल्ह्यामध्ये भाजप महायुतीची हवा आहे आणि आम्ही पुण्यातनं कसबा मतदारसंघात येतो. आमच्या कसबा मतदारसंघात जी मागची पोटनिवडणूक झाली त्यावेळेस जे आमचे उमेदवार हेमंत भाऊ रासने थोड्या मताने हरले होते, ह्यावेळेस 100% जास्तीत जास्त बहुमताने ह्यावेळेस निवडून येणार आहेत. आम्हाला 100% खात्री आहे. संपूर्ण राज्यामध्ये महायुती का महाविकास आघाडीची ताकद? महायुती 100%. 165 170 जागा महायुतीच्या येतील. हे काळ्या दगडावरची रेग आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात? जिल्ह्यामध्ये काय कुणाची ताकद जास्त? मी पुणे जिल्ह्यातूनच आहे. पुणे जिल्ह्यामध्ये भाजप शिवसेनाच येणार आहे आणि कसबा मतदारसंघात सुद्धा आमचे हेमंत भाऊच निवडून येणार आहेत. आणि पूर्ण राज्यामध्ये कुणाची ताकद जास्त वाटते? महाविकास आघाडी का महायुती? महायुती, 100% महायुती. लाडकी बहीण आणि अनेक योजना त्यांनी केलेल्या आहेत. एकनाथ शिंदे साहेबांचं काम चांगलं आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम चांगलं आहे, दादांचं काम चांगलं आहे. त्यामुळे महायुतीलाच कौल आहे. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? तुम्ही कुठल्या मतदारसंघातून आहात आणि मतदारसंघात कसबा. कुणाची हवा आहे सध्या? हेमंत भाऊ रासने. आणि काय वाटतं एकंदरीत वाटतंय राज्यामध्ये काय होईल? महायुती. महायुतीचं सरकार येईल. 100%. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात आणि तिथल्या जिल्ह्यामध्ये कुणाची सध्या हवा आहे? मी सातारा जिल्ह्यातून पाटण तालुक्यातला आहे आणि तिथं शंभूराजे देसाई म्हणजे शिवसेना शिंदे गटाची हवा आहे. मग तुम्ही पूर्ण राज्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडीची ताकद जास्त आहे का महायुतीची? महायुतीची ताकद जास्त आहे. का असं वाटतं? कारण त्यांच्या एकंदरीत केलेली विकास कामं आणि ज्या पद्धतीने ते सरकार चालवतात त्या पद्धतीनं त्यांची हवा जास्त आहे आणि तेच यावेत अशी आमची इच्छा आहे. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात आणि जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे नेमकी? मी पुणे जिल्ह्यातून आहे. आमचा मतदारसंघ जुन्नर तालुका. तिथे शरददादा सोनवणे हे अपक्ष उभे राहिले आहेत आणि त्यांची तिकडे हवा आहे. कारण विकास कामं जी त्यांनी केलेली आहे ती खरंच त्यांना एक चांगली व्हिजन आहे आणि लोकांसाठी सतत पळत राहणारा माणूस आहे. जरी तुम्ही अपक्ष सांगत असलं तरी मग राज्यामध्ये कुणाचं सरकार यावं असं तुम्हाला वाटतं? महायुतीचं. महायुतीचं सरकार. हो. मग त्यांनी सीट दिली नाही का त्यांना महायुती? नाही दिली. ते आधी शिवसेनेत होते पण आता तिघं पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांना अपक्ष लढावं लागलं. आमच्या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी सीट लागेल. मतदारसंघ आमचा धाराशिव आहे. कैलास पटेल यांचं सीट लागेल. राज्यामध्ये कुणाची ताकद जास्त वाटते? महाविकास आघाडीची का महायुतीची? पवार साहेब, महाविकास आघाडी. वाटतं सरकार येईल त्यांचं? 100%. म्हणजे खूप सारे लोक बोलतात महायुतीचं देखील सरकार येईल. नाही येणार. लोकांना आणखी अंडर करंटच कळला नाही. आमच्या इकडं लोकांना फक्त लाडके बहीण वगैरे कळते पण सोयाबीनचा भाव लोकांना कळलाच नाही. कितीने गेलं काय गेलं पक्का लागणार. सोयाबीन भाव आणि मराठा आरक्षण दोन याच्यावरती मराठवाडा ठरवणार कोण होणार कोण नाही. तुझ्या मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आणि काय वाटतं कोण येईल? मी कसबा पेठ मतदारसंघामधला आहे. तर आमच्या इथं नक्की रवींद्र भाऊ धंगेकर हे निवडून येतील. खूप मोठ्या मताधिक्याने 30,000 मताधिक्याने निवडून येतील. राज्यामध्ये काय परिस्थिती राहील असं तुला वाटतं? महाविकास आघाडीची ताकद जास्त आहे का महायुतीची? महाविकास आघाडीची ताकद जास्त आहे. सरकार असं विश्वास वाटतो तुला बनवेल? हो, सरकार बनवतील. शरद पवार साहेब. मुख्यमंत्री कोण होतील? मुख्यमंत्री सुप्रियाताई सुळे. तुझ्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये काय वातावरण आहे? कुणाची ताकद जास्त आहे? आमच्या मतदारसंघात सध्या आता दत्ता भैरटांची ताकद म्हणजे वातावरण तर तसं दिसत होतं की दत्ता भैरटच आपण ह्यांचे कमळ सॉरी तुमच्या जिल्ह्यात ज्या मतदारसंघातून तू येतो तिथं कुणाची हवा जास्त आहे, ताकद जास्त आहे असं तुला वाटतं? आमच्या मतदारसंघात शिवाजीनगरमधून मी येतो. तर सध्या तरी आम्हाला दत्ता भैरटांचंच वर्चस्व वाटते की येऊ शकतात असं म्हणून. कुठल्या पक्षाचे ते? काँग्रेसकडनं. राज्यामध्ये
कोणते सरकार म्हणजे महाविकास आघाडी का महायुती ह्यांचे वारं म्हणजे किमान ताकद जास्त वाटते तुला आणि सरकार येऊ शकतं? दिसतंय वारं, पण महाविकासांकडं जरा वळणार दिसतंय आता यावेळेस. महाविकास आघाडी हो हो दिसतंय शरद पवारांचं जरा यावेळेस दिसतंय राज्य येऊ शकतं. युवकांमध्ये जास्त क्रेज दिसते का? हो हो शरद पवारांचे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.